नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया की वानर, डुकरं, रोही आपल्याला आणि दिवसा हरणं त्रास देतात. तर याची जर हकालपट्टी आपल्याला करायची असेल तर कशी करायची, खास करून तो बंदर खूप नुकसान करतात शेतकरी मित्रांनो. तर याच विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर आपल्या चॅनल कोणी शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर पहा शेतकरी मित्रांनो, आता मी चना पेरला ना, त्रास देत आहे वानर. तर त्यासाठी नाही का मी हे एअर गन आणलेली आहे. हे बंदूक आहे बघा, रायफल आहे. याच्यात वेगवेगळ्या क्वालिटी येतात, कमी जास्त. तर हे आपली साधी एअर गन आहे. तर आता याला वापरायची कशी बघा. या एअर गननी कोणत्याच पशुचं आणि कोणत्याच प्राण्यांचं नुकसान होत नाही, त्यांना इजा होत नाही शेतकरी मित्रांनो. बघा, तर पहिले याला हे अनलोड आहे. हे बघा, हे टिगर, हे तिचं टिगर आहे. हे बघा, अनलोड आहे. ही याला लोड करायचं असेल तर हे बघा, पहिले असं पकडायचं डाव्या हाताने असं, आणि इथे झटका मारायचा. हे अनलॉक होऊन जाईल. आणि अनलॉक झाल्यानंतर याला आता हे लॉक होऊन जाईल. हे झाली लॉक. तर आता हे बुलेट आहे. हे बघा, हे बुलेट तुम्हाला दिसलेच असेल. आणि इथे बुलेट टाकायची आहे. हे बघा, इथे बुलेट टाकायची आहे. आणि इथे ह्या खटका जो आहे ह्या दिसतो तुम्हाला, ह्या लॉक होतो. आता ही झाली आहे लोड, आपली एअरगन झाली आहे लोड. तर आता बंदर जर आले असेल तर लवकरच पळते, याच्या आवाजानंच पळते. तर याची रेंज जी आहे ना, 200 फूटपर्यंत छर्रा जातो याचं, म्हणजे बुलेट जाते 200 फूटपर्यंत बुलेट टार्गेट करते. आणि त्याला लागतो, झोमते तो, आणि बंदर पडून जातात. तर आपला निशाणाही लागणे फार महत्त्वाची आहे. निशाणा फार कमी लागते, कारण की या झाडावरून फांदी त्या झाडावर आवाज आला की आवाज खूप येतो हिचा एअरगनचा. आता हे लोड झालेली आहे. आता ह्या जे हे आहे, हे खांद्याला लटकावची अशी. आणि हे जे टिगर आहे, हे बघा, हे टिगर याला दाबायचं आहे. आवाज पहा किती येतो बघा. आहे, या आवाजानेच बंदर भागून जातात, हरणं भागून जातात. तुम्हाला रात्रीचा हरणाचा त्रास असेल तर रात्रीला याचा आवाज खूप दूर जातो, कारण की शांत वातावरण असते. हरणंही पडतात, डुकरंही पडतात. डुकरावरही आपण याचा प्रयोग केलेला आहे. तर डुकरंही पडतात. तर तुम्हाला जर हे गन पाहिजे असेल, हे अमरावतीलाच भेटतात. जवाहर गेटकडे दुकान आहे, तिथेच मिळतात. हे मी आता 6-7 वर्ष झाली आणली. तर एक गन 7,000 रुपयाला आणली होती. तुम्ही पण घेऊ शकता. तुमच्याकडे आहे का शेतकरी मित्रांनो अशी गन? नक्की कमेंटद्वारे करा, तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तर अशी एक एअर गन आहे. कारण की बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवतो शेतकऱ्यांना याची माहिती सांगतो. तर आज वेळ मिळाला तर आज तुम्हाला सांगितलेली आहे. तर चांगली एअर गन आहे ही बघा. आणि याला मेंटेनन्स म्हणजे अशी उभी ठेवायची, काम झालं की घरी नेताना अशी उभी ठेवायची, आडवी ठेवायची नाही, उभी ठेवायची. आणि याला थोडंसं ऑइल द्यायचं, जिथे जिथे नट आहे तिथे ऑइल. आणि हे सफा करायचं ऑइलनी. हे जे बॅरेल आहे नळी, याला बॅरेल असं सफा करायची, जेणेकरून याच्यात कार्बन चढणार नाही. आणि हे नट जे की आहे इकडले, हे नट कसून घ्यायचे, झटक्याने कसून घ्यायचे. आणि कोणतंच आजपर्यंत मला यानं कोणताच त्रास दिला नाही एअरगननी. तुमची वापर चांगली असेल तर एअरगन शेवटपर्यंत मजबूत राहते. आणि आपल्या शेतामध्ये जर काही हरणं आले असेल, डुकरं, म्हणजे जर संध्याकाळी येतात डुकराचा विशेष नाही, पण खास करून बंदरासाठी एक नंबर. कारण की एकट्या माणसाला काही बंदरं जात नाही, एकटा जर माणूस असला तर. जर तुमच्यापाशी एकटी बंदूक असली तर तुम्ही एकटेच हाकलू शकता, दूर दूर सोडून देऊ शकता. आपल्या मालाच्या दूर येणारच नाही, पुन्हा दिवसभर येणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आले तर आले, पुन्हा आपण हजर. 2-3 दिवस जर तुम्ही या बंदराचा या बंदुकीनं जर हकालपट्टी केली तर वानर 15-20 दिवस शेतामध्ये येणारच नाही. नंतर येणार अजून पुन्हा वानर येत राहणार. पण जे वेळ आहे, जे आपल्याला
वानर दूर करावे लागतात, झाडावरून उतरावं लागतात, कधी कधी उतरतही नाही, तर यानं लवकर उतरते. किती काही शेंड्यावर चढलं तर यानं लवकर उतरते. हातामध्ये दिसली का पळाले. तर हे अशी बंदूक आहे. तुम्हाला आवडली का? तुमच्याकडे आहे का? नक्की कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो. बघा, मस्त बंदूक आहे ही, छान. तर याविषयी आपण ऑनलाईनही येणार आहे, लाईव्ह येणार आहे, बंदूक घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. तर आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. हे गन आवडली असेल तुम्हाला, एअर गन तुमच्याकडे असेल तर नक्की प्रतिक्रिया सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.